हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना देणार आरक्षण, मुख्यमंत्र्यांची घोषणा। फेब्रुवारी पर्यंत थांबणार नाही, 24 डिसेंबर नंतर सरकारला 1 तासही वेळ देणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही जरांगे पाटील ठाम। नवी दिल्लीत इंडिया आघाडीची तब्बल 3 तास बैठक, खासदारांचं निलंबन, आगामी लोकसभा निवडणूक रणनीती यावर मंथन। पंतप्रधान पदासाठी इंडियाच्या बैठकीत ममता बॅनर्जींकडून खरगेंच्या नावाचा प्रस्ताव, खरगे म्हणाले निवडणुकीनंतर नाव निश्चित करू। काँग्रेसनं युतीचं महत्त्व शिकायला हवं, सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाच्या काँग्रेसला कांतीच शिवराज सिंह चौहानांप्रमाणे मोदींनाही बदललं जाऊ शकतं, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, नेतृत्व पदाची हाव नसल्याचं केलं स्पष्ट। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह 49 खासदार निलंबित, आतापर्यंत 141 खासदारांवर निलंबनाची कारवाई, 22 डिसेंबरला इंडिया आघाडीचं आंदोलन। जातनिहाय जनगणनेला संघाचा विरोध, विदर्भ प्रांत सह संघचालक श्रीधर गाडगेंनी मांडली भूमिका। रेशीम बागेत संघाच्या बौद्धिकाला भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांची हजेरी, अजित पवार गटाच्या दांडीनं चर्चांना उधाण। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हा 2024चा संकल्प, अमोल मिटकरींच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी सुषमा अंधारेंविरोधात मांडला हक्कभंग प्रस्ताव, पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप केल्याचा ठपका। पुढील शैक्षणिक वर्षापासून 2री पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर, शिक्षण मंत्री केसरकरांची माहिती, लवकरच निर्णय। ऑस्ट्रेलियाचे मिचेल स्टार्क आणि पॅट कॅमिन्स ठरले IPL मधील सर्वात महागडे खेळाडू, KKR कडून स्टार्कवर 24 कोटींची बोली, तर सनरायझर्स हैदराबादनं कमिन्ससाठी मोजले 20 कोटी रुपये।